नमस्कार मित्रांनो, मराठी नॉलेज या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोलकाता मेट्रो रेल्वेकडून अप्रेंटिसशिप पदांसाठी व्हॅकन्सीज निघालेल्या आहेत, त्याबद्दलचं संपूर्ण नोटिफिकेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणारे नवीन अपडेट, नोटिफिकेशन आणि न्यूज तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळत राहतील। तर चला व्हिडिओला सुरुवात होऊ। हे नोटिफिकेशन जे आलेलं आहे ते 25/11/2024 रोजी या ठिकाणी आलेला आहे आणि यासाठी जे ऑनलाईन जे ॲप्लिकेशन जे सुरू होणार आहे 23/12/2024 या तारखेपासून या ठिकाणी 11 वाजेपासून ऑनलाईन ॲप्लिकेशन या ठिकाणी सुरू होणार आहे आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 22/1/2025 या तारखेपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। यासाठीची जी ऑनलाईन वेबसाईट आहे त्यावरून तुम्ही इथं ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। या ठिकाणी तुम्ही ITI पास आउट असणे आवश्यक आहे। NCVT किंवा SCVT मधून तुम्ही ITI पास असणे आवश्यक आहे। त्यामध्ये कोणकोणत्या ट्रेडसाठी तो वॅकन्सीज आहे आपण या ठिकाणी पाहूया। त्यामध्ये जो फिटर ट्रेड आहे त्यासाठी इथं एकूण 82 जागा आहे। त्यानंतर 2 नंबरचा ट्रेड आहे इलेक्ट्रिशियन, यासाठी इथं टोटल 28 वॅकन्सीज आहे। त्यानंतर 3ऱ्या नंबरचा ट्रेड आहे मशिनिस्ट, यासाठी इथं टोटल 9 वॅकन्सीज आहे आणि 4था नंबरचा ट्रेड आहे इथं वेल्डर, यासाठी इथं 9 वॅकन्सीज आहे। अशा 128 जागांसाठी इथं अप्रेंटिसशिपसाठी इथं भरती या ठिकाणी आलेलं आहे कोलकाता मेट्रो रेल्वेमध्ये। आणि खाली असं रिझर्वेशन जे आहे ती रिझर्वेशनची संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे। तुम्हाला जर ही माहिती संपूर्ण वाचायची असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या नोटिफिकेशनची लिंक देण्यात आलेली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून हे नोटिफिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती तर व्यवस्थित वाचू शकतात। त्यानंतर आपण एलिजिबिलिटी कंडिशन जी आहे ती आपण या ठिकाणी पाहूया। त्यामध्ये एज जी आहे ती एज काय आपण या ठिकाणी पाहूया, तर 15 ते 24 या वयोगटातील उमेदवार या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अप्लाय करू शकतात। तसेच SC ST जे कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी इथं 5 वर्षाचं रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे आणि OBC NCL जे कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी इथं 3 वर्षाचं रिलॅक्सेशन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि PWBD जे कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी इथं 10 वर्षाचं रिलॅक्सेशन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। अशी संपूर्ण माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यानंतर आपण एज्युकेशनल क्वालिफिकेशन या ठिकाणी पाहूया। तर तुम्ही उमेदवार जे आहे ते 10वी पास असणे आवश्यक आहे, तसेच 10वीमध्ये त्यांना 50% मार्क इथं असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। 10वी पास बरोबरच त्यांना NCVT किंवा SCVT मधून ITI पण तुम्ही इथं उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। त्यानंतर इथं मोड ऑफ सिलेक्शन दिलेलं आहे, यामध्ये तुम्ही 10वी आणि ITIचे जे ॲव्हरेज मार्क आहे त्याच्या वेटेजवर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होणार आहे। मेरिट लिस्ट या ठिकाणी लागणार आहे आणि तुमचं या ठिकाणी सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे। अशा पद्धतीने इथं ही संपूर्ण माहिती आलेली आहे। त्यानंतर जी ॲप्लिकेशन फी जी आहे ती 100 रुपये या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे, नॉन रिफंडेबल ही फी आहे। त्यानंतर इथं खाली हाऊ टू अप्लाय म्हणून या ठिकाणी देण्यात आलेलं आहे, त्यामध्ये तुम्ही फॉर्म कसा भरायचा आहे ते पण या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। या ठिकाणी जी ऑफिशियल वेबसाईट त्यांनी दिलेली आहे रेल्वेची, त्यावरून तुम्हाला इथं फॉर्म इथं भरायचा आहे। अशा पद्धतीने इथं ही संपूर्ण माहिती या ठिकाणी आलेली होती। त्यानंतर तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करायचे आहे, स्कॅन करायचे आहे, त्याची पण संपूर्ण या ठिकाणी माहिती दिलेली आहे। किती KB इथं स्कॅन करायचे आहे, अपलोड करायचे आहे ते पण या ठिकाणी सर्व या ठिकाणी सांगितलेलं आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी या वॅकन्सीज या ठिकाणी आलेल्या होत्या। तुम्हाला जर ही माहितीपूर्ण वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत, आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।